तुमच्या वैयक्तिक राजकीय प्रवासाविषयी ज्या सध्या अनेकदा बातम्या येत असतात ज्या आम्ही वाचतो आणि तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सातत्याने सुरू असते. तर या वावड्या का बरं उठतात, म्हणजे कोण उठवतं त्या वावड्या आणि त्यात खरंच काही तथ्य आहे का, किंवा काही म्हणजे 0.001% अशी काही शक्यता तरी दिसते का? अशी काही एक सांगू तुम्हाला, जो आक्रमक असतो ना त्याला बदनाम करण्यासाठी एक टोळी तयार केलेली आहे आणि ती टोळी अशा प्रकारच्या अफवा वारंवार पसरवत असते. अहो तिथेच आता असलेल्या ते मी एक डायलॉग नेहमी मारत असतो, ते सुधीर भावना लागू नाही कदाचित, आमच्या पंकजाताई पण इथे आलेल्या आहेत. सुधीर भावना नेहमी म्हणतो की त्यांचं आमदारकीचे वय झाले 31. किती? आमदारकीचे वय झाले 31 आणि सुधीर भावना विचारत नाही देवेंद्र फडणवीस. ही अवस्था त्यांची आहे. आता मला वय, माझ्या आमदारकीला वयात 28 वर्ष 29 वर्ष झाले. मी 19 वर्षापासून आमदार आहे. मला कळत नाही, मी पहिल्या रांगेत बसणारा माणूस, मी कशाला तिसऱ्या रांगेत जाऊ? आणि राहिलं काय, इतके वर्ष मी विविध पदावर काम करतोय. बरं, विरोधी पक्षनेता म्हणून, मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून विविध समित्यावर काम करतोय, केलेलं आहे. वरच्या हाऊसचा मी मेंबर राहिलो, अप्पर हाऊसचा, म्हणजे काउन्सिल, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये मी आता 6 वेळा निवडून आलो बाय निवडणूक. मला इतके वर्ष झालेत, आता काय पाहिजे आहे? ज्यांना कुठल्या तरी पदाची, कुठल्या तरी गोष्टीची, कुठल्या तरी सापड्यात अडकल्याची भीती आहे, त्यांचा विचार असा असू शकतो. सध्या तरी मी कुठल्याही सापड्यात नाही, त्यामुळे मी सेफ आहे आणि गुरगुरतो आहे असं मला वाटतं. तुम्ही सध्या तरी असं का म्हणताय? सध्या तरी असं का म्हणताय तुम्ही? तुम्ही बरोबर आहे, सध्या तरी म्हटलं, मला पकडणार होते म्हणून मी सध्या तरी वापरला. कारण मुद्दा मी तुमच्याकडे चेंडू फेकला. सध्या तरी म्हणजे असं आहे की याचा अर्थ एवढाच समजा की पुन्हा काही नव्यानं षडयंत्र झालेत. सध्या मी सेफ आहे, ओके, पण नव्यानं काही षडयंत्र झालेत आणि कुठला तरी एजन्सीचा वापर झाला तर सांगता येत नाही. तो मला विषय जो आहे त्या उद्देशून मला बोलायचं होतं. पण मी बरं सांगितलंय, एक नाही 10 वेळा, मी जेलात जाण्यासाठी तयार आहे. तुमच्या एबीपीच्या पुढे सांगतो. काय करतील? वर्षभर ठेवतील, फार काय होईल? कुठले तरी आरोप होतील, हे होतील. सार्वजनिक जीवनात आरोप होत असतात, राजकारणात आरोप होत असतात. त्यामुळे जाऊ, पण ती तयारी आहे. पण माझं नाव हे पुन्हा पक्ष बदलण्याच्या यादीमध्ये येऊ नये, बरं, असं माझं मत आहे आणि मी ते पाडणार आहे.